पुरंदर उपसा योजनेमध्ये तब्बल 110 कोटींचा घोटाळा हा उघडकीला येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या संदर्भातली माहिती दिली आहे। 1999 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं आणि त्यावेळी अजित पवार यांच्याकडे जलसंपदा विभाग आला। तेव्हा कृष्णा खोरे महामंडळाच्या पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल अजित पवारांकडे आलेली होती आणि त्यामध्ये या प्रकल्पाची किंमत 330 कोटी रुपये दाखवण्यात आली होती। त्या संदर्भात विचारलं असता 1995-99 या शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात या योजनेची रक्कम पार्टी फंडसाठी 100 कोटींनी वाढवली होती असं अजित पवार यांनी सांगितले। त्यावेळी भाजपचे दिवंगत नेते महादेव शिवणकर हे जलसंपदा मंत्री होते आणि ती फाईल आजही आपल्याकडे असल्याचं अजित पवार यांनी सांगितले। तर अजित पवार यांनी 25 वर्ष माहिती का दडवून ठेवली असा सवाल तत्कालीन जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसेंनी विचारलाय। असा कुठलाही निर्णय झालेला नव्हता असं म्हणत खडसेंनी अजित पवारांना ती फाईल खुली करण्याचं आव्हान दिले। मला पत्रकार मित्रांनो 99ला ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळेस इतकी वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं माझ्याकडे आली होती। एकच प्रकरण सांगतो तुम्हाला, महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं। त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल 5 जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होतं। त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं, 220, 330 आणि 220। मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले, असे 110 कोटी वाढवले। पत्रकार मित्रांनो ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही। मी अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवीन। मग मला काहींनी सांगितलं आता आपण ह्याच्यावर केस करू, अमक करू। म्हणलं आता लोकांनी आपल्याला दिलं निवडून, कुठं आता ते उकरत बसतात, जाऊ दे मरू द्या, आणि मी ते सोडून दिलं। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सगळे पुरावे होते, सह्या होत्या फाईलवर। अजितदादांना 25 वर्षानंतर आता याची आठवण झाली, पण माझ्या माहितीप्रमाणे 1999ला मीच जलसंपदा मंत्री होतो। त्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाचा कुठला निर्णय झाला असावा की पार्टी फंडसाठी एस्टिमेट वाढवून घ्यावं किंवा पार्टी फंडसाठी अबोव टेंडर द्यावं असं मला तरी असं आठवत नाहीये आणि असं होऊ शकत नाही। कारण त्या एखाद्या 100 कोटी जर वाढवायचे असतील तर ते एस्टिमेट कॉस्ट जे आहे आधी ते 1000 कोटी, 1200 कोटी, 500 कोटी असे असायला हवे। त्याच्यानंतर 100 कोटी वाढतील। पण जे काही आहे अजितदादांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। 25 वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली? 25 वर्ष तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं, मग आता तरी माझी विनंती अशी आहे की जनतेच्या माहितीसाठी आपण तुमच्याकडे असलेली फाईल वगैरे आहे ती खुली करावी आणि त्याच्यामधली सत्यता तपासून घ्यावी। अजितदादांचा सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जो त्यांच्यावर आरोप आहे त्याकडनं दुसरीकडे जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न दिसतो आहे।